ते पण गोष्टी ठेवल्यात. ॲक्च्युली तुम्हाला वाटत असेल ते काच नाही आहे, पण हे ते खरंच काच आहे. हे तेव्हाचे वॉचेस यार. तुम्ही ब्युटी अँड द बीस्ट बघितलं असेल तर आय गेस ती हीच वॉच असते, ती चालते वगैरे. गुड आफ्टरनून गाईज. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये खूप दिवसांनी ब्लॉग करतो मी परत. लास्ट गुढीपाड्यानंतर एक ब्लॉग होता पण तो मी नाही केला. इट्स ओके, चला ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. तर आज बघू नॉर्ड हाऊसन फिरू थोडं एकटंच, कारण खूप दिवसांची सुट्टी वगैरे आहे आणि 2-3 दिवस लगातार सुट्टी आहेत. आय गेस मी थोडा फिरेन वगैरे. आणि आता मी तुम्हाला प्रॉमिस करतो की इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग्स येणार आहेत आता थोडेसे. जर्मनी कसं यायचं, काय यायचं, सो स्टे ट्यून. तर निघूयात. सो गाईज, मी आता जे मी शूज चेंज करणार आहे असा दिसतो आहे. आय नो थोडा रूम मेसी ठेवला आहे मी. हे आपले हॉट व्हील्स. आणि आता निघूयात गाईज. 1:08ची बस आहे, 1:05 होत आलेत. 1:08ला आपण जाऊयात. आणि बस पण खूप लांब अशी नाही आहे, बघू शकता तिथे आहे तो बस स्टॉप. तो वाला दिसत असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे. निघू 2 मिनटात, म्हणजे लगेच निघू. 5 झालेत ना, 8ची बस आली. आपण तिथे होतो, आता बसमध्ये चढू फ्रेडे मार्टच्या. गाईस, मी आता उतरलो फ्रेडे मार्टला. बस तुम्हाला दिसत असेल, मी आता मी आलो आणि तुम्हाला दाखवतो फ्रेडे मार्ट. म्हणजे फ्रेडे मार्ट आपला मॉल कसा असतो तसा फ्रेडे मार्ट आहे. तिथं खूप सारे शॉप्स आहेत. त्यानंतर रेव आहे. आपला डीमार्ट कसा असतो त्याचा थोडा अपडेटेड व्हर्जन, कारण खूप काय भेटतं त्याच्यात. आपल्या डीमार्टमध्ये लिमिटेड गोष्टी भेटतात, लिमिटेड खूप भेटतात, पण 10-2 ह्यानुसार ते लिमिटेडच भेटतात. सो आणि मी खूप तेल लावलं, सो केस थोडी मेसी वाटतात. मेसी म्हणजे ऑइली वाटतात. सो लेट मी शो आणि मग म्युझियमला निघा. हा आहे फ्रेडे मार्ट. तिथून एंट्री आहे त्याची. हे ओल्ड चर्च टाईप आहे काहीतरी बसस्टॉपच्या बाजूला. आय गेस चर्चच आहे. आणि यांच्याकडे असे स्टॅच्यूज वगैरे असतात, छोटे छोटे नाही, माणसा एवढे आहेत ते स्टॅच्यू. छोटे का बोललो मी काय माहिती. आणि हे असा स्टॅच्यू आहे एखादा आपल्या इकडे घाबरेल. चला निघूयात आता. आपण जाऊयात म्युझियमच्या दिशेने, बघू काय आहे म्युझियम. आय गेस म्युझियम दाखवतं आहे की 5 युरो एंट्री फीज आहे, पण ठोसका काढणार जे आमचं जे ID कार्ड आहे स्टुडंटसाठी कदाचित फ्री असेल. असलं तरी जाऊयात. आता एक्सप्लोअर करायला निघालो तर थोडे पैसे तर जाणारच. आणि तुम्ही जेव्हा पण बाहेर निघता असा विचार करूच नका की तुमचे पैसे नाही जाणार. तुम्ही बाहेर निघता तर थोडे पैसे जाणंच आहे आणि ते स्वाभाविक आहे. सो लेट्स गो, बघूयात. मी जिथे राहतो नॉर्ड हाऊसनमध्ये ते थोडासा नवीन एरिया आहे, बट हा प्रॉपर ओल्ड नॉर्ड हाऊसन आहे. प्रॉपर त्यांचं म्हणजे इथे प्रॉपर सगळे जर्मन्सच राहतात ह्या एरियामध्ये. लेट्स सी. जायचं आपण वॉक करत या सिटीजमध्ये एक्सप्लोअर करूयात. मी कुठेतरी एक ब्लॉग बघितलेला, युरोप ब्लॉगर सुद्धा कोणाच तरी, मला त्याचं नाव नाही आठवत. तो खूप चांगला ब्लॉगर आहे. त्यांनी असं बोलता बोललेलं की युरोप फिरण्याची खरी मजा म्हणजे ती चालतच आहे. कारण ह्यांचं जे आर्किटेक्चर, ह्यांचं जे एरिया जो आहे त्यांनी हा बिल्ड केला आहे तो बघण्यातच खरी मजा आहे. म्हणजे मी पण एक्सपिरियन्स केलं की इथे चालण्यात, नवीन गोष्टी बघण्यात, ह्यांचं रोड्स स्ट्रक्चर आणि सगळं बघण्यातच खरी मजा आहे. सो चला चालतच निघूयात. आता ओल्ड सिटी वाईब आहे ही, कारण इथे ॲक्च्युली इथे स्टुडंट्स वगैरे नाही राहत. इथे फक्त जर्मन्स राहतात. आणि हे यांची ओल्ड पार्ट आहे सिटीचा. आपलं कसं आपलं एक पार्ट असतो जिथं, आता माझं कळंबोली घ्या, कळंबोलीमध्ये कसं आम्ही जिथं राहतो तो थोडा डेव्हलप्ड एरिया आहे, बट तिथे प्रॉपर त्यांची जे ओल्ड लोकं राहायची कळंबोलीची खरे गाववाले ते अजूनही थोडं गाव एरियात राहतात. मी थोडा पुढे गेलतो परत मी पाठी चाललो आहे. लेट्स सी कुठे आहे तो म्युझियम. आय गेस मी म्युझियमला पोचलो आहे आणि हे पाठी माझं म्युझियम आहे. लेट मी टॉक टू दॅम. बघूयात एंट्री आहे का की बंद आहे की चालू आहे. तसं तुम्हाला मॅपवर दाखवलं चालू आहे. लेट्स सी. गाईज मी आलो इथे. थोडं जर्मन शिकून या, बट माझं थोडं जर्मन ठीकठाक आहे. सो मी त्यांच्याशी बोललो. त्यांचा एक इंग्लिश कलिग आला आणि मला फ्री आहे कारण मी स्टुडंट आहे. सो लेट्स स्टार्ट द म्युझियम. तुम्हाला पण दाखवतो जी. आपण ओपन करू. हे ह्यांचा ओल्ड एज
काय बोलतो स्टोन एज पिरियड्सचा एरा आहे आय गेस. इथे सगळं मला स्वतःला जर्मनी एवढं येत नाही, सो मी तुम्हाला नाही सांगू शकत तिथे काय लिहिलं आहे. तुम्ही ट्रान्सलेट करू शकता. हे स्टोन्स आहेत तेव्हाच्या काळाचे. सॉरी नीट बघू शकता. स्टोन्स वेगवेगळ्या टाईपचे स्टोन्स. मी पण फर्स्ट टाईम बघतो हे स्टोन्स नाईस. सो गाईज हे ओल्ड एजचे फॉसिल्स वगैरे सापडले असतील. मला हे वाचायला लागेल तुम्हाला सांगायला. तुम्हाला पहिले वाचू द्या मग मी तुम्हाला सांगतो. अनफॉर्च्युनेटली गाईज इथे नेट आहे नाही, सो मी ट्रान्सलेट करू शकत नाही ते. सो तुम्ही पण बघा, मी पण बघू, कारण प्रिटी मच हे बघण्यासारखंच असतं. प्रिहिस्टॉरिक आणि हिस्टॉरिक गोष्टी. सो हे फॉसिल्स वगैरे असतील. सो लेट्स सी काय काय आहे आणि एक्सप्लोअर करूयात. तर तुम्ही बघितलंच. हा नेक्स्ट सेक्शन. इथे परत वेरियस टाईपचे स्टोन्स आहेत. मला माहीत नाही मी खूप फास्ट चाललो आहे की स्लो चाललो आहे, पण ट्राईंग की मी सगळं कवर करेन. ओके. आणि हे असं काहीतरी मी पाहिलेलं जे यूट्यूब रील्सवर येतं किंवा रील्सवर येतं, जे एक्स्कवेशन करतात आणि प्रिहिस्टॉरिक जे फॉसिल्स भेटतात त्याच्या रिलेटेड. हे आय गेस तेव्हाच्या काळातले भांडे असतील. आणि त्या काळात असे लोक लाकडाचं घर बांधत असतील. त्याचा एक छोटासा प्रिव्ह्यू दिला आहे. आणि हे मला पण प्रिटी मच माहीत नाही. आय गेस स्कलसारखं वाटतंय बघा गाईस. ते पण गोष्टी ठेवल्यात. ॲक्च्युली तुम्हाला वाटत असेल ते काच नाही आहे, पण हे ते खरंच काच आहे. तर मला पण असं भासतं की काच नाही आहे. हा ह्युमन ही हाडपिंजर आहे, लाईक स्केलेटन आहे आय गेस तेव्हाचा भेटलेला. आणि हे भांडी मस्त रे. आय गेस हे त्यांना सापडलं असेल, त्यांचं ते कुठं राहत असतील वगैरे, त्याचे एंट्रन्स काहीतरी. हे त्यांचे वेसल्स. छान आहेत. लेट मी सी अजून काय काय आहे. आय गेस त्यांचं एन्शियंट म्युझिक रिदम असं काहीतरी असेल हे. वाव. बुक्स आहेत एन्शियंट, लाईक किती पुराण्या बुक्स असतील हे. गाईज मी खूप वाचत नाही, बट मला अशा गोष्टी भरपूर आवडतात. आणि हिअर वी कम सॉरी ते ह्यांचं एक बर्ड आहे, ते खूप मी इथं आल्यापासून बघतो. आणि आय गेस तो इफ आय एम नॉट रॉंग तर त्यांचं किंग ऑफ बर्ड्स असं काहीतरी आहे. सो लेट मी शो यू. दिस इज द बर्ड गाईज, जे मी नॉर्ड हाऊसमध्ये आल्यापासून नेहमी बघतो. तुम्ही राठ हाऊसला कधी गेला असताल किंवा मी तुम्हाला दाखवलं असेल एन्शियंट स्क्रिप्ट्स, तर एन्शियंट कॉईन्स. वाव. सो हे बर्डबद्दल बोलतो तो सॉरी. मी आल्यापासून राठ हाऊस आणि खूप साऱ्या जागी ही बर्ड बघितली आहे. सो आय गेस ही बर्ड प्रिटी मच इम्पॉर्टंट असावी. वाव. हे मी टच करू शकतो. एन्शियंट स्क्रिप्ट्स आहेत वाटतं हे. मला नॉर्मल जर्मन वाचता येत नाही आहे, ह्यांचे एन्शियंट स्क्रिप्ट काय वाचता येणार आहेत. चला ह्यांचे स्टॅच्यूज वगैरे सापडलेले ते बघूयात. त्याकाळी असे बसायचे का ह्याच्यावर. परत एन्शियंट बुक्स. प्रिटी मच ग्रेट.
काहीतरी भारी आहे. राजा महाराजांसाठी ड्रिंक्स वगैरे असते ना याच्यात. कार्पेट्स पण काय ठेवलेत. आय गेस कार्पेट का टेबल आहे तो. आणि डब्बा वो त्या गाडीचा. स्टॅच्यूज आत्ताही यांचे खूप छान आहेत. सॉरी मला हात शेक करत असेल. खूप वेळ धरला की असं थोडासा शेक होतोच आहे गेस. हा आपला इथे चांगली लाईट येते. इथे आपला सेक्शन कंप्लीट झाला आहे. आता खाली एक फ्लोर आहे, वरती एक फ्लोर आहे. खाली स्पेशल काहीतरी आहे. ती बोलली प्री-हिस्टॉरिक टाईममध्ये वॉरच्या टायमिंगला काहीतरी सेपरेशन असं काहीतरी झालं तर ती बोलली. ती रिसेप्शनिस्ट. सो लेट्स सी, बघूया आता. तर एक्सप्लोर करायला तर एक्सप्लोर करूयातच. पण दुसऱ्या सेक्शनला आलो आहे. गाईज जे नॉर्ड हाऊसमध्ये राहतात प्लीज या, कारण खूप एम्प्टी पडलेली चीज आहे ही. आय गेस ती बोलली मला वॉर रिलेटेड काहीतरी आहे. त्यावेळेस नॉर्ड हाऊसमध्ये हे सगळे तेव्हाचे पिक्चर्स असतील. नीट दाखवतो. सॉरी आय कॅन्ट रीड बट प्रिटी मच हे तेव्हाची हिस्ट्री न्यूजपेपर आय गेस त्यांनी जपले असतील, किंवा नॉर्ड हाऊसमध्ये काय झालं त्यावेळेस. मी काही स्टेटमेंट्स नाही देऊ शकत, कारण आय प्रिटी मच डोंट नो अबाउट नॉर्ड हाऊसन्स ग्रेट हिस्ट्री असेल. बट नॉर्ड हाऊसन इज अ व्हेरी ग्रेट प्लेस. मी ॲक्च्युली 6 महिन्यापासून राहतो, सो मला खूप आवडतं नॉर्ड हाऊसन. हे तेव्हाचे आय गेस सिटीचे डॉक्युमेंट्स किंवा त्यांना जे मेडल्स वगैरे दिलते त्या रिलेटेड आहे काहीतरी. मला जर्मनीचा हा सिस्टम आवडतो यार, की सेन्सर जायचं तिकडे मी आल्या लाईट चालवते. मला लाईट शोधायची गरज नाही आहे. वा यार, नॉर्ड हाऊसन तेव्हा पण असंच दिसायचं. हे तेव्हाच्या लोकांचे कपडे आणि तेव्हा गोष्टी काय यूज करायचे लोक. कम्प्लीट झाला असेल आणि मी काय चुकीचं बोललं असेल तर प्लीज करेक्ट मी. आणि थँक्यू बघत असताल तर. बघूयात चला वरचा पार्ट काय आहे त्यात. तुला गोरा दिसतो ना? नाही लाईटी वाटत असेल. चला आता वरच्या फ्लोअरला चाललो आहे. आणि तुम्ही जर माझे ब्लॉग्स नीट बघत असताल तर हे राठ हाऊस जवळ आहे. आणि कसं राठ हाऊसचा एरिया सगळा. लेक आहे ही. आणि हे तुम्हाला सांगितलं बर्ड. राठ हाऊस आहे गाईज, तेव्हाचा पिक्चर राठ हाऊसचा. आपण फिरलो इथे. हा सेक्शन चालू होतो इथल्या फोटोजपासून. वाव यार, युरोप खरंच छान दिसतं. तेव्हाच्या पेंटिंग्स आय गेस नीट दिसतंय की नाही मला माहीत नाही. व्हेरी सॉरी इफ दिसत नसेल तर. आय एम ट्राईंग माय बेस्ट. मी बेस्ट क्वालिटीमध्ये शूट करतो आहे. वरती आलो तिथे तुम्ही राठ हाऊसचा पिक्चर बघितलात, तर इथे सगळ्या पेंटिंग्स आहेत राईट साईड आणि लेफ्ट साईडला. आणि इथे एक नवीन सेक्शन चालू होतो. सो लेट मी शो यू. यार ह्यांनी यांचे म्युझियम्स खरंच खूप मेंटेन केले आहेत. हॅव टू सेट, ह्यांनी यांचे म्युझियम्स खरंच खूप मेंटेन केलेत. म्हणजे मी असा म्युझियम लास्ट बघितलेला मध्य प्रदेशमध्ये. आणि इफ यू हॅव सीन माय ब्लॉग तुम्हाला कळेल की तो म्युझियम ॲक्च्युली वर्थ इट होता. ॲक्च्युली तरी 50 रुपये होती त्याची फीज. इथे 500 आहे ह्याची फीज, बट स्टुडंट असल्यामुळे फ्री आहे. तेव्हा असं काहीतरी दिसायचं. त्यांची घरं
आता ही ऑलमोस्ट तशीच दिसतात. अशा चेअर्स वगैरे असतात ट्रेडिशनल जर्मन हाऊसेसमध्ये. सो आणि हे खूप कूल वाटतं. असे वुडन चेअर्स, डबे लाईक हे काय बोलतात त्याला, कबर्ड्स किंवा टेबल्स छान वाटतात. त्यांनी असं एक पोर्ट्रे करायचा प्रयत्न केला काय असेल तेव्हाचं. आणि हे तेव्हाचा झेंडा आहे गेस. आणि ही वाईब आहे तिथे. हे तेव्हा वापरलेलं काय बोलतात, हेल्मेट किंवा हेल्मेटच, गन्स ठेवल्यात. चला पुढे जात. वा यार खूप छान आहे, खूप आवडलं. इथे पण अजून गन्स आहेत, मेडल्स वगैरे असतील हे दिलेले. क्लासिक ओल्ड गन्स, तलवारी. हे मला वाटतं भाल्यांच्या पुढे या तलवारींच्या पुढे लावत असतील. हे वाला नाही आय गेस गन्सच्या पुढे लावायचे. हो, की अगर गोळ्या संपल्या तर ते ॲज अ चाकू म्हणून हे यूज करतील. खूप चांगल्या क्वालिटीमध्ये ह्यांनी प्रिझर्व केलं आहे ही पेंटिंग किंवा प्रिंट आय गेस. हे तेव्हाचे वॉचेस यार. तुम्ही ब्युटी अँड द बीस्ट बघितलं असेल तर आय गेस ती हीच वॉच असते, ती चालते वगैरे. पण नाही, 1920 अशीच असते ती. पण यार ह्यांचं वाईब बघा ना यार, किती तो मायन्यूट त्यांनी कार्विंग्स केलं त्याच्यावर. खूप छान आहे यार हे वॉचेस. अँटिक म्हणून घरी ठेवायला खूप छान होते. सॉरी मी स्वतः बघण्यात एवढं मग्न झालो की तुम्हाला दाखवायला विसरलो. तुम्हाला दिसत आहेत की नाही मला माहीत नाहीत, पण खरंच खूप छान आहे. परत तलवार. हे बल्ब होते वाटते तेव्हाचे. मस्त आहेत यार. कसं बनवलं असेल यार यांनी, काय छान आहे. हा होता पूर्ण म्युझियम. आता अजून 1-2 म्युझियम्स आहेत, मी कदाचित आज कवर करेन किंवा नंतर कवर करेन. पण बघूयात. अरे हां, हे आपण मगासपासून बघत होतो, लेट मी शो यू. आणि हे तेव्हाचे अजून छोटे कॉईन्स. अजून तर संपला आहे म्युझियम ऑलमोस्ट. तुम्हाला एकदा फायनल व्ह्यू दाखवतो. सॉरी वाहत गेलो मी छोटासा व्ह्यू दाखवतो. आता एंड पार्ट आहे हा. मग मी एकदा नीट परत एकदा बघतो, कारण मी शूट करण्याच्या नादात मला बघता नीट येत नाही. कारण माझं लक्ष असतं की कॅमेरा अँगल बरोबर आहे का, मी काय बोलतो आहे. मी असं काहीतरी नाही बोलते ना ज्याच्याने कोणाचे मन दुखवतील, किंवा मला असं नाही वाटत की मी कोणाला दुखवावं माझ्या शब्दांनी. सो आय एम ट्राईंग की मी असे वर्ड्स चूज करू सो दॅट मी शुअर नाही आहे, सो मी क्लेम नाही करू शकत. सो आम्ही बोर करतो ना, सॉरी. चला, सो हा लास्ट पार्ट आहे गाईज. मी इम्प्रूव्ह करतो आहे, सो आय एम स्टील इम्प्रूव्हिंग. आता असं वुडन ब्लॉक आहे गेस. गाईज मला जे वाटतं तेच आहे, तुम्हाला पण वाटत असेल. ते लटकवतात वगैरे, पनिशमेंट वगैरे असते, त्याच्याने मारत असतील पाठी वगैरेवर. त्याच्याने डोंट वॉन्ट टू सी इट.
पण मला जे वाटतं हे तेच एक्झिक्युशन चेंबर किंवा एक्झिक्युशन बॉक्स. तुम्हाला कसं वाटलं ते सांगा. आणि जे नॉट हाऊसमध्ये प्लीज या यार, फ्री आहे, मस्त आहे, बघा यार. कारण मी 6 महिने झालं नाही बघितलं. म्हणजे इथली पण लोक खूप बिझी आहेत. आम्ही स्टुडंट्स, कारण आम्ही खूप काय करतो म्हणजे जॉब शोधतो आहे, अभ्यास करतो, सेमिस्टर काढतो आहे. सो या गाईज, बघा, फ्री आहे. आणि आपण बघितलं पाहिजे ना आपली सिटी, म्हणजे आता आपली सिटी झाली कारण आपण राहतो इथे. सो या, तर आता बघू पुढे काय काय आहे. आणि तिथे एक छोटासा चेंबर आहे, तिथे ते कपडे असतील तेव्हा 90sमध्ये लोक काय घालायची, तो एक सेक्शन दाखवतो. मग हा प्रेटी मच ब्लॉग संपवूयात किंवा मी अजून एक म्युझियममध्ये जाईन, ते मला माहीत नाही. सो स्टे ट्यून गाईज, बघा. सो गाईज, लेट मी शो यू तेव्हाचे किंग क्वीन्सचे क्राउन्स. हे तर आपण पेंटिंगचा सेक्शन पाहिला. किंग्सचे अटायर, त्यानंतर थोडे 90sमध्ये आल्यावर हे अटायर, चेअर त्यांची, आणि हे स्नोमध्ये स्नो पेंटिंग आहे, म्हणजे बर्फ पडलेलं आहे. तर पेस्टल कलर यूज व्हायचे थोडे. हे ॲज युजल बसण्याचं. आणि हा आहे आपल्या सिटीचा प्लॅन. नॉट अजून एवढी मोठी आहे गाईज, मला तर आज कळलं नॉट अजून एवढी मोठी. मला दिसत असेल नॉट अजून तेव्हाची नॉट अजून वाटते. आय डोंट नो, सिटी प्लॅन चांगला आहे. आणि हे हाऊस स्ट्रक्चर्स तेव्हाच्या, हे तेव्हाचा प्रोग्राम वगैरे आहे वाटतं काहीतरी, तेव्हा असे प्रोग्राम्स वगैरे व्हायचे. आता आपण बाहेर निघालो म्युझियमच्या. म्युझियम खरंच खूप छान होतं. आणि समोरच एक जॅलाटो म्हणजे आईस्क्रीमचं दुकान आहे. बघूयात कितीचे. खूप महाग असली तर मी नाही घेणार. 200पर्यंत ठीक आहे, 2 युरोपर्यंत ठीक आहे, तेवढा माझा बजेट आहे. कारण खूप महाग मला आवडत नाही. चला काहीच, मी घेतली आता एक जॅलाटो शॉकलाड, काहीतरी पॅरनाला काहीतरी होता, चांगला दिसत होता म्हणून मी घेतला. आणि माझ्या बजेटमध्ये होता. आयनून 30 युरो म्हणजे 130 €1.30. तर चला खाऊयात आणि आता घरी जाऊयात, कारण ब्लॉग खूप मोठा होणार आहे. छोटेच ठेवायचे प्रिफर करतो. पुढच्या वेळेस एक ऑटो म्युझियम आहे, म्हणजे तेव्हाचे ट्रॅक्टर्स, कार्स वगैरे. आणि मी स्टुटगार्ट पण जाणार आहे या 2-3 महिन्यात, कारण मला ते पॉर्शेचं म्युझियम बघायचं. आणि दोज हू डोंट नो, मला म्युझियम्स, कार्स खूप आवडतात. तर चला थोडे स्ट्रीट्स दाखवतो, बस पकडू आणि जाऊयात. पण चालत आलो आहे आता आपल्या फ्रेडे मार्टकडे. तो फ्रेडे मार्ट आहे, मी जिथून स्टार्ट केलं तर. आणि चला जलाटो खाऊन खतम करूयात ब्लॉग. टू इन नेक्स्ट ब्लॉग गाईज, तर बघत राहा.